लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभांची तयारी केली जाते। येत्या 10 ते 12 दिवसात प्रचार सभांचा सर्वत्र धुराळा उडणार आहे। जाहीर सभांसाठी महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तर महाविकास आघाडीकडून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत। महायुतीचे नाशिकचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारासाठी 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगावी जाहीर सभा होत असून 16 तारखेपासून नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या सभा देखील होणार आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा व्हावी अशी गळ भाजपकडून वरिष्ठांना घातली जाते। नाशिक लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार राजभाऊ वाजे आणि दिंडोरीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 15 आणि 16 मे रोजी असे 2 दिवस नाशिकमध्ये असतील। उद्धव ठाकरे यांची 15 मे रोजी नाशिकमध्ये जाहीर सभा होईल। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे तसेच आदित्य ठाकरे, रोहित पवार, रोहित पाटील हे देखील प्रचारात उतरणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार प्रणिती शिंदे यांच्या देखील सभा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 15 तारखेला वणी येथे, 16 तारखेला लासलगाव आणि नांदगाव या ठिकाणी सभा होणार आहेत। नाशिकमध्ये सय्यद पिंपरी येथे सभेचे नियोजन आहे। उद्धव ठाकरे यांची 15 मे रोजी अनंत कानडे मैदानावर सभा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।